सम्यक संबोध त्यांचा स्वख्यात असा दुःख वैरोग मुक्तीचा सत्तम्मा या सत्तम्माच्या मार्गावर चालणारा आर्य श्रावक संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित पूजनीय बंदीजी यांना सुद्धा त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची अनमोल भेट देणारे विश्वरत्न विश्वभूषण परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. वैशाख पौर्णिमेचा दिवस कोणता? वैशाख पौर्णिमा. आणि या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्या लुंबिनी वनामध्ये एका महामानवाचा, महापुरुषाचा, बोधिसत्वाचा जन्म झाला. निसर्गाच्या सानिध्यामध्ये एका महान अशा 32 लक्षणं आणि 80 उपलक्षणांनी युक्त अशा महान अशा एका सत्वाने या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर जन्म घेतला. आणि जन्म घेतल्यानंतर सर्व सृष्टी अणु रेणू कण ना कण, मनुष्य अमनुष्य, सर्व देवता, नाग, सुपर्ण, गंधर्व, ब्रह्म, जे काही अस्तित्वात असणारे जे काही सत्व आहे ते सर्व काय झाले? आनंदी झाले, खुशी झाली, सर्वांना आनंद झाला. एक वेगळ्याच प्रकारची आभा, एक वेगळाच प्रकारचा प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरला. एक सर्वत्र शांतीची लहर आली. सगळ्यांमध्ये प्रीती प्रमोद उत्पन्न झाला. कसा उत्पन्न झाला? सर्वांना अत्यानंद झाला. सर्वांना एक वेगळीच फिलिंग, एक अत्यंत उत्साहाचं वातावरण, प्रसन्नतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. प्रसन्नता म्हणजे काय? जेव्हा आपल्या आवडती गोष्ट घडते तेव्हा आपण कसा आनंदी असतो. उदाहरणार्थ बर्थडे, कसा आतून आनंद असतो, आतून. अरे यांनी मला विश केलं, त्यांनी मला विश केलं, त्यांनी मला विश करावं, अरे माझ्या मम्मी पप्पांनी मला विश केलं. तर ती काय? एक प्रसन्नता आहे. वाईट आहे का ती भावना? वाईट आहे का? आनंदी भावना आहे. प्रीती आहे तिथं, प्रीती. तिथं सोमनस्य आहे. चित्त असं हलकं फुलकं आहे. चित्त कसं आहे? चित्तं उजू करित्वानं, करावं लागतं. परंतु आज कसं चित्त आहे? ऑलरेडी आहे. का? गोष्ट मनासारखी होती, गोष्ट मनासारखी घडते. मग चित्त कसं आहे? रुईसारखं, कापसासारखं हलकं फुलकं असं प्रसन्न. आणि प्रसन्न असणारं चित्त कसं असतं? हलकं फुलकं असतं. असं सर्वांना हवं हवंसं वाटतं. आणि जेव्हा चित्त अप्रसन्न असतं, चित्त अप्रसन्न असतं तेव्हा कसं असतं? जड जड असतं ते चित्त. व्याकुळ असतं, काळवंडलेलं असतं, दगडासारखं असतं. ते हलत नाही, फुलत नाही, ते फुगलेलं असतं. त्यामुळे ते कसं असतं? असं जड स्वरूपात त्या ठिकाणी असतं. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची कालिमा त्या ठिकाणी असते. परंतु चित्त जसं प्रसन्न असतं, उजू करणीय मत्त कुसलेन यंतं संतं पद अभिसमच सको सुजूच सुवचोच समुदू अनतिमाणी. चित्त कसं? असं करा, रुजू करा, उजू करा. तर त्या ठिकाणी संपूर्ण सृष्टी कशी आहे? प्रसन्न आहे, आल्हादित आहे. एक नवा आनंद संपूर्ण सृष्टीला झालाय. आणि सर्वांनी जय जयकार केलाय, जय घोष केलाय. बुद्धो 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 म्हणून त्या ठिकाणी काय झालंय? निनाद घुमला. निनाद माहिती आहे तुम्हाला? निनाद काय असतो? जेव्हा राजा येतोय तेव्हा कशाचा निनाद होतो? शंखांचा, ढोलाचा, बरोबर ना? तशा पद्धतीने निनाद संपूर्ण सृष्टीमध्ये निनाद घुमला. बुद्धो बुद्धो बुद्धो. आणि अत्यंत सुकुमार, सुसंपन्न, अत्यंत सुंदर अशा बालकाचा जन्म झाला. अत्यंत सुंदर, आखीव रेखीव, सर्व लक्षणांनी युक्त. किती लक्षण आहेत? 32 लक्षण आहेत. आणि अणुव्यंजन किती आहेत? 80 अणुव्यंजन आहेत. तर उद्यापासून कोणती लक्षणं आहेत
आणि कोणतं लक्षण कशाने प्राप्त होतं उद्या त्याचा अभ्यास करायचा आहे उद्यापासून. तर उद्या बरोबर वेळेत यायचं आणि वाटलं तर एक नोट पेन आणि डायरी घेऊन यायचं. जर विशेष काही शिकायचं असेल तर आणि ते लक्षात ठेवायचं असेल तर असंच येऊन बसायचं नाही, कारण असं किती वेळा आलोय ते सगळं एक नोट आणि पेन प्रत्येकाने घेऊन यायची. तर त्या ठिकाणी अशा 32 लक्षणं 80 उपलक्षणांनी युक्त त्या बालकाचा जन्म झाला. बाळाचा जन्म झाला, सर्वत्र सृष्टी आनंदित झाली. आनंदित झाल्यानंतर काय झालं, बाळ दिवसेंदिवस मोठा व्हायला लागला. बाळ जसं दिवसेंदिवस मोठा व्हायला लागला त्याच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड त्या ठिकाणी ऐकण्याची ग्रहण करण्याची क्षमता आहे, त्याची बुद्धी, त्याची मेंटल पॉवर सर्वात तीक्ष्ण बुद्धी, क्षिप्र प्रज्ञा. तो कोणतीही गोष्ट त्याच्या टोकाला जाऊन शेवटाला जाऊन त्या ठिकाणी ग्रहण करतो. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता त्या बाळामध्ये, विचार करण्याची, आकलन करण्याची प्रचंड क्षमता त्याच्यामध्ये निसर्गात जन्मताच म्हणतात ना, काहींना जन्मताच काही क्वालिटीज असतात, राईट. आणि तरी लोक म्हणतात पुनर्जन्म नाही, पुनर्भव नाही, कर्म नाही आणि त्याचं फळ नाही. अशी अवस्था आज समाजाची झालेली आहे. परंतु जन्मताच कुठून आलं ते, तर जन्माच्या वेळी जेव्हा आईच्या पोटामध्ये तो होता तेव्हाच ग्रहण करण्याची एक विशिष्ट क्षमता त्याच्यामध्ये आली. पण ती सुद्धा कधी आली, कारण पोटात असताना अनेक सत्व हे मतिमंद असतात, हे अपंग असतात, हे अर्धवट असतात, अल्पजीवी असतात आणि काही सुकुमार असतात, अनेक लक्षणांनी युक्त असतात. तर ही पोटात ही लक्षणं कुठून आली? आज सोनोग्राफी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी कळतात, नाही तर पहिलं जन्म झाल्यावरच कळत होते, बरोबर ना. परंतु आता पोटातच बाळ कोणत्या अवस्थेत आहे, पूर्ण आहे की अपूर्ण आहे, अपंग आहे की काही त्याच्यात कमी आहे, हे त्या ठिकाणी कळत आहे. काही देश तर एवढे पुढारलेले आहेत की बाळाचं हृदय परिपूर्ण आहे का हे सुद्धा रिपोर्टमध्ये आज येत आहे. इतक्या पद्धतीने दिवसेंदिवस जग विकसित होत आहे. आणि हे कशामुळं, तर तथागत म्हणतात हे जग बनत आहे. सगळ्यांनी सांगितलं हे बनलेलं आहे, परंतु जगात एकमेव शब्द लक्षात घ्या, एकमेवादित्य म्हणजे एकमेवादित्य आहेत भगवान बुद्ध, एकमेव अशी व्यक्ती आहे. किती व्यक्ती झाल्या आतापर्यंत, किती होणार आहेत, किती आहेत, पण त्याच्यामध्ये आपले शास्ता गौतम बुद्ध, ही गोष्ट कोणाची झाली आहे, गौतम बुद्धांची. आणि हे गौतम बुद्ध कसे एकमेव व्यक्ती आहे जे सांगतात आहे विश्व बनत आहे. म्हणले का बनलंय, बनत आहे. तर इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात बीइंग इज बिकमिंग, म्हणजे बिकमिंग बनत आहे, बनलंय का ते. आपण म्हणतो बाळ जन्म झाला, फक्त जन्म झाला म्हणजे संपलं का, वाढत आहे. त्याला आपण कसं मोजतो, 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा झाला, 50 वर्षाचा झाला आणि 100 वर्षाचा झाला. आपण असं मोजतो. मग कसं मोजतो, बर्थडे आला. पण रोज आपला बर्थडे, रोज सकाळ झाली की आपण नवा जन्म होत आहे. हे झालं वर समजण्यासाठी. आणि आपले तथागत काय म्हणतात माहितीये, आपले जे शास्त्र आहे ते काय म्हणतात, प्रतिक्षण बनत आहे. क्षण कळतो, क्षण, मिनिट, सेकंद, आणि त्या सेकंदाचा पण काही जो भाग असतो त्याला म्हणतात क्षण. चित्त क्षण, जे या काट्यावर मोजू शकत नाही, भगवान बुद्धांनी चित्त क्षण मोजले. तर चित्त क्षण कसे मोजले ते मला तुम्ही नंतर विचारा.
तर आपलं या ठिकाणी बोधिसत्व दिवसेंदिवस वाढत होते वाढत होते वाढत होते. त्या घरामध्ये त्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि त्या घरामध्ये एक फार मोठा दरवर्षी एक उत्सव केला जायचा. त्या उत्सवाचं नाव होतं कृषी मंगल उत्सव. कारण त्यावेळेस कृषी प्रधान देश होता. तर काय केलं जायचं? कृषी प्रधान उत्सव, मंगल उत्सव. आणि मग त्या ठिकाणी काय झालं की कृषी मंगल उत्सवाच्या वेळी हा संपूर्ण परिवार महाराज कोण? महाराज कोण? शुद्धोधन. महाराज शुद्धोधन, महाराणी प्रजापती गौतमी आणि राजकुमार सिद्धार्थ आणि त्यांचा सर्व परिवार. केवढा परिवार होता त्यांचा? 5 काका, त्यांची मुलं आनंद, देवदत्त, अनिरुद्ध, महानाम असे सगळे भावंड कुठे गेली? शेतामध्ये गेली. त्यांच्या शेतामध्ये गेली आणि एवढं मोठं शेत होतं त्यांचं की एकाच वेळी 1000 नांगर चालत होते. आपलं एका नांगरात दिवसात नांगरून होते. त्यांच्या रानामध्ये त्यांच्या शेतामध्ये किती नांगर लागत होते? 1000 नांगर. आणि ते चाललेलं असताना त्या ठिकाणी काय झालं की बोधिसत्वाने ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते काय म्हटले, ते जे उत्सव होता त्या उत्सवाच्या ठिकाणी गेले, थोडा वेळ रमले आणि नंतर ते त्या सर्वांना सोडून एका झाडाखाली येऊन बसले. सर्वांनी पाहिलं, अरे कुठं चाललाय? ते 7 वर्षाचं छोटंसं बाळ त्या ठिकाणी आलं आणि कुठं बसलं? जांभळाच्या झाडाखाली. तिथं असलेल्या जांभळाच्या झाडाखाली बसलं. जांभळाच्या झाडाखाली बसलेलं असताना सर्वांनी पाहिलं, कुठं चालले बाळ? अरे झाडाखाली बसलाय. तर सैनिकांना सांगितलं की त्याच्यावर लक्ष द्या, त्याला हवं नको ते विचारा. सैनिक आजूबाजूला थांबले आणि सगळेजण आपल्या आपल्या कामात लागले. तर भोजन वगैरे झाल्यानंतर पाहिलं की ते बाळ, जे सर्वजण त्या मंगल उत्सवामध्ये बिझी होते, ते बाळ सकाळी त्या ठिकाणी त्या झाडाखाली बसलं होतं. तर सूर्यास्त व्हायची वेळ आली. सूर्यास्ताच्या वेळेला त्या ठिकाणी अरे अजून हा आला नाही आणि त्यांना झाग आलेली, अरे अजून आला नाही, कुठे? झाडाखालीच बसलाय. म्हणून सगळेजण त्याला पाहायला गेले. काय करायला गेले? पाहायला गेले. तर सूर्यास्ताच्या वेळेस काय होतं बरं? जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा काय होतं? सावळी आपली लांब जाते. तर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा सावली छोटी होते, बरोबर खाली येते, खाली त्या ठिकाणी असते. आणि जसा जसा सूर्य पश्चिमेला जातो तर सावली कुठे जाते? पूर्वेकडे सूर्य पडते. सगळेजण आले आणि सगळ्यांनी पाहिलं. लक्षपूर्वक आहे का बरं का? जे म्हणतात ना बुद्ध काय साधारण पुरुष आहे, महापुरुष आहे, एक ऐतिहासिक पुरुष आहे. तर समजून घ्या, ही ऐतिहासिक घटना समजून घ्या की काय आहे बुद्ध. बुद्ध झाल्यानंतरच सोडा, ही त्यांच्या आयुष्यातली 7 वर्षाची असतानाची घटना आहे. आणि जसा त्या ठिकाणी सर्वजण आले आणि पाहतात तर काय, झाडाखाली त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बसलेला आहे आणि तो बाळ त्या ठिकाणी बसलेला आहे ध्यानस्थ मुद्रेमध्ये. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट, तो मुलगा, तो बाळ, ते सिद्धार्थ त्या ठिकाणी झाडाखाली इतका वेळ बसलाय, त्याचं आश्चर्य नाही वाटलं कोणाला. परंतु सूर्यास्ताची वेळ आली आहे, सूर्य मावळतीला चाललाय, तर साहजिकच सावल्या पलीकडे पडल्या पाहिजे. परंतु सावली जशीच्या तशी त्याच्या डोक्यावर आहे. झाडाची सावली सुद्धा बदलली नाही. आणि हे आश्चर्यभूत दृश्य पाहून त्या ठिकाणी नक्कीच हा बालक अद्वितीय आहे हे सर्वांच्याच मनात आलं. आणि महाप्रजापती गौतमी आणि त्या ठिकाणी महाराज शुद्धोधन यांनी जाणलं की असित मुनींची भविष्यवाणी, त्या 8 महान ज्योतिर्विद्यांची ती भविष्यवाणी त्यांनी जाणली की हा संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि गृहत्याग केला तर जगाला तारणारा बुद्ध होईल. असंच गाणं नाही ना काढलं, वैशाखी पौर्णिमेला घडला ऐका हा इतिहास.
विश्वतारण्या महामानव बुद्ध आले जन्मास. तर त्या ठिकाणी सावलीने जागा सोडली नाही. हे दृश्य पाहून वडिलांनी जेव्हा असित मुनींनी ही भविष्यवाणी केली की नाही, हा जगाला तारणारा बुद्धच होणार आहे. आणि असित मुनी त्या बाळाच्या पाया पडतात. तेव्हा ते पाहून महाराज शुद्धोधनांनी बाळाला प्रणाम केला. एका वडिलांनी आपल्या मुलाला प्रणाम केलेली इतिहासातली ही पहिली घटना होती. नंतर दुसरी घटना होती या जांबूळ वृक्षाखालची की तो प्रसंग पाहून महाराज शुद्धोधनांनी दुसऱ्यांदा बोधिसत्वाला वंदन केलं. महाराज शुद्धोधनांनी दुसऱ्यांदा बोधिसत्वाला वंदन केलं. आणि तिसरं वंदन कधी केलं? तिसरं वंदन जेव्हा तथागत कपिलवस्तूला आले होते आणि महाराज शुद्धोधन जेव्हा श्रोतापन्न झाले होते तेव्हा त्यांनी तिसरं वंदन केलं होतं. तर अशा पद्धतीने 32 लखुन पेता सीतानुव्यंजनाधरा व्यामपबाय सुपबा सभे ते मुनिकुंजरा. म्हणजे हे जे मुनीवर असतात, हे जे 10 पारमी 10 उपपारमी 10 परमार्थ पारमितीने जे संपन्न असतात, तर ते कसे असतात? महापय्या महाबला महाकारुणिका धीरा सभ्यसानम सुखावा. कसे असतात? महान प्रज्ञावान असतात, महाकारुणिक असतात, महाधीर असतात. आणि अशा या बुद्धांना त्या ठिकाणी आपण काय करतो? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्यांना शरण जातो, त्यांना वंदन करतो. तर त्याने काय होतं? आपलं चित्त उजू करीत्वाण. चित्त उजू झालं, चित्त प्रसन्न झालं. आणि प्रसन्न मनाने केलेलं कोणतंही कार्य, प्रसन्न मनाने केलेलंही कोणतंही कार्य महान फळ देतं. मग हे जर महान फळ असं जर आपल्याला घ्यायचं असेल तर चित्त उजू केलं पाहिजे, प्रसन्न केलं पाहिजे. कोणतंही काम, जेव्हा घरात आपण भाजी बनवतो, घरात एखादं काम करतो, बाहेर जिथं आपण कामाला जातोय, जॉबला जातोय, काम करत असेल तिथं असं म्हणून नाही करायचं अरे मला माझ्या पोटासाठी मी करतोय, असं म्हणून नाही करायचं. तर तिथं जेव्हा प्रसन्न मनाने आपण काम करू तर तिथलं वातावरण बदललं जातं. तिथलं वातावरण काय होतं? बदललं जातं. ती लोक प्रेमाने, आपुलकीने आणि मैत्रीने आपल्यासोबत राहतात. पण आपण जर अप्रसन्न मनाने काम केलं तर काय होतं? अप्रसन्नताच त्या ठिकाणी निर्माण होते, अप्रसन्नता निर्माण होते. आणि त्याने काय होतं? त्याने त्याचं फळ सुद्धा पाहिजे तसं मिळत नाही. तर अशा पद्धतीने चित्तं उजू करीत्वाण. परित्राण का आपण ग्रहण करतोय? चित्त उजू करण्यासाठी. कारण हा परित्राण मी का सांगतोय? हे ऐकत असताना चित्त आपलं जर उजू झालं तर जेव्हा आपण म्हणतोय किंवा बंदेजी म्हणतात एतेन सच्चेन सोंतुते होतु सबदा. त्यांनी काय केलं? याची सत्यक्रिया केली. बंदेजींनी काय केली? याची सत्यक्रिया केली. पण आपलं माइंड तिथं नसेल तर ती सत्यक्रिया होत नाही, ती लागू होत नाही. आपण इथं बसलोय पण मन दुसरीकडे आहे, ती आपल्याला लागू होत नाही. गिफ्ट कोणाला दिलं जातं? जो त्याचा स्वीकार करेल, बरोबर ना? जर तो स्वीकारच करणार नाही तर गिफ्ट कुठं राहील? जो देतोय त्याच्याकडेच राहील. तसं भगवान बुद्ध अप्रमाणात, प्रमाणच नाही, अप्रमाणात मैत्री देतात. म्हणजे ब्लेसिंग्स देतात. कसे देतात ब्लेसिंग्स? यानी भूतानि समागतानि भूमानि मायानि वान्तरिके तथागतं देव मनुष्य पूजितं बुद्धं नमसाम सुवति होन्तु धम्मं नमसाम सुवति होन्तु संघं नमसाम सुवति होन्तु. आणि जर आपल्याला कळलंच नाही तर सुवंती होतो म्हणजे स्वस्ती हो, सर्व प्रकारे तुमचं कल्याण हो. आणि जर आपल्याला कळलंच नाही तर
स्वस्ती होईल का आपली, मंगल होईल का आपलं? तर ही एनर्जी ऑलरेडी तथागतांनी दिलेली आहे. लॉर्ड्स ऑफ ब्लेसिंग्स, अपरिमित अशा मंगल कामना तथागतांनी दिलेल्या आहे. पण ते आपण घ्यायला तसं चित्त पाहिजे ना. आणि चित्त कधी तसं होईल जेव्हा चित्त प्रसन्न असेल. आणि चित्त प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं लागेल? श्रद्धा वाढवावी लागेल. श्रद्धा वाढवल्यानंतर काय होईल? अरे असे आहेत आमचे शास्ता की बुद्ध होण्याच्या अगोदर सुद्धा एवढे ते महान आहेत, तर बुद्ध झाल्यानंतर किती महान आहेत. आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं तरी ते महान आहेत. जसे एखाद्या व्यक्ती जन्मल्यानंतर महान समजलं जातं, त्याला एखाद्या कुळात जन्मले म्हणून महान समजलं जातं. काही व्यक्ती एखाद्या पोस्टवर गेल्यानंतर त्यांना महान समजलं जातं. परंतु जशी त्यांची पोस्ट संपली, म्हणजे सरपंच असेल, एखादे अध्यक्ष असतील, एखाद्या कोणत्या पोस्टवर असेल, तर त्या पोस्टवर गेल्यानंतर ती व्यक्ती महान ठरते. परंतु जसं त्या पोस्टचा त्याग कार्यकाळ संपतो तर काय होतं? त्यांची तेवढीच रिस्पेक्ट होते का? ते तेवढेच महान राहतात का? परंतु जेव्हा बोधिसत्वाचा लास्टचा जन्म होतो तेव्हा सुद्धा ते तेवढेच महान असतात. जेव्हा बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात तेव्हा अजून ते महान होतात. आणि जेव्हा असे सम्यक संबुद्ध महापरिनिर्वाण ग्रहण करतात तेव्हा ते अजून महान होतात. का? कारण त्यांनी त्यांचं इति कर्तव्य पार पाडलं, निर्वाण प्राप्त केलं. आणि ते महापरिनिर्वाणाला सुद्धा, म्हणजे एवढं प्राप्त करून सुद्धा त्यांच्यामध्ये कसलाही राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, मला या जगात राहायची ही आसक्ती नाहीये, माझंच शासन चालावं ही भावना नाहीये. तर ते पुढच्या बुद्धांना ते शासन सोपवून स्वतः विझून जातात, मिक्स होऊन जातात त्या सृष्टीमध्ये, निर्वाणामध्ये एक रस होऊन जातात. तर असे जे शास्त्र आहेत, असे जे सम्यक संबुद्ध आहेत, बुद्धत्व प्राप्तीच्या वेळी जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर काय घटना घडली? काय झालं बरं? पठमं बोधिपल्लकं द्वितीयंचं अनिमिसं तृतीयं चंकमनं सेठ चतुर्थं रत्नागर पंचमं गजपालंच मुचिलिंदेन छट्टमं सप्तमं राजायतनं वंदे तं मुनिसेवितं. काय केलं? या मुनिवरांनी, या मुनींद्रांनी या 7 ठिकाणी या जागेमध्ये या जागा सेवित केल्या, भावित केल्या. कशा? पठमं बोधिपल्लकं. पहिले 7 सप्ताह म्हणजे पहिले 7 दिवस, या 7 सप्ताहामध्ये या 7 ठिकाणी 7 49 बरोबर, 7 दिवसाचा आठवडा. तर एक आठवडा कुठं व्यतीत केला? एक आठवडा कुठं व्यतीत केला? बोधी वृक्षाच्या खाली. बुद्धत्व प्राप्तीनंतर 7 दिवस तथागत बोधी वृक्षाखालीच राहिले बसून. पठमं बोधिपल्लकं. काय केलं? जे ज्ञान प्राप्त झालंय त्याचं विश्लेषण केलं. अनुलोम प्रतिलोम, अनुलोम प्रतिलोम. अनुलोम म्हणजे वरच्या दिशेने, प्रतिलोम म्हणजे खालच्या दिशेने. अनुलोम अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप. नामरूप म्हणजे काय? नाम आणि रूप. नाम म्हणजे काय? मन. उलट. नाम म्हणजे काय? मन. नाम म्हणजे काय? आता 3 वेळा सांगितलं तरी सांगत नाही म्हटल्यावर काय म्हणायचं? माइंड. मन कळत नाही तर माइंड. नाम म्हणजे काय? नाव नाही. तुझं नाव काय? ते नाही. नाम. नाम म्हणजे नमेती ते नाम. नमन. जे सतत पळत आहे, सतत बनत आहे, ते कोण आहे? मन.
त्याला काय म्हणलं तथागतांनी? चित्त. परंतु ओरिजिनल शब्द काय आहे? नाम. ते नाम काय आहे? मन. आणि दुसरं काय? रूप. तर रूप, माझं रूप कसं आहे? काया. सारखं माझं रूप म्हणलं की एकच, माझं रूप कसं आहे, बस एवढंच. पण रूप काय? शरीर. शरीर शरीर काया. बरोबर. आणि हे किती? काया किती आहे? काया किती आहे? तिचं मेजरमेंट पण दिलं. तिचं मेजरमेंट सुद्धा दिलं तथागतांनी. त्यावेळेस सगळे मेजरमेंट दिले तथागतांनी. 3.5 हाताची काया. मोजली तुम्ही? 3.5 हात म्हणजे 3.5 एवढा नाही, हा हात नाही. हात कशाला म्हणतात? शो झाला हात. प्रत्येकाची काया त्याच्या हाता एवढी असते, दुसऱ्याच्या नाही बरं का. प्रत्येकाची काया ही त्याच्या हाता एवढी असते. आणि ती किती भरते? 3.5 हाताची. बघा, परफेक्ट मेजरमेंट दिलाय. कोणी नो चॅलेंज. बुद्धांना नो चॅलेंज. आणि 3.5 हाताची काय? तर विज्ञान पच्चया नाम रूप. पण हे नाम रूप म्हणजे शरीर आणि मन कधी उत्पन्न होत आहे? जेव्हा विज्ञान असेल. विज्ञान कधी उत्पन्न होत आहे? जेव्हा संस्कार असतील. जेव्हा संस्कार कधी उत्पन्न होतात? जेव्हा अविद्या असेल. मग आपण विद्येत आहोत की अविद्येत? आपण विद्येत आहोत की अविद्येत? विद्येत असतो तर महापरिनिर्वाण झालं असतं आपलं. आपण बुद्ध होऊन मोकळे झालो असतो. परंतु हितय म्हणजे आपण काय आहे? अविद्येमध्ये. अविद्येत. आणि कशाची अविद्या आहे? एबीसीडी येत नाही, अबकडे येत नाही, पाडे येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, कळत नाही. शाळेच्या अंगणात न गेलेली माणसं सुद्धा व्यवहारात हुशार असतात ना. आणि शाळेत जाऊन सुद्धा काही जण काही कामाची नसतात. बरोबर ना. तर विद्या म्हणजे काय सांगा आता? विद्या नुसतं एबीसीडी क ख ग पहिली दुसरी तिसरी म्हणजे विद्या मिळते का? विद्या म्हणजे आचरण, विद्या म्हणजे सदाचरण, विद्या म्हणजे बुद्धीचा विकास. मग आहे का आपल्याला तेवढं? नाही करायचंय. हे मी नाही, तुम्हाला नाही म्हणत आहे. हे तथागतांनी 7 दिवस जेव्हा ते बोधिवृक्षाखाली होते तेव्हा त्यांनी काय शोधलं? अरे अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? चित्त. आणि या चित्तामुळे काय होत आहे? अरे नाम रूप तयार होत आहे, शरीर आणि मन तयार होत आहे. मग शरीर मन तयार झालं की काय होतं? कार्तिक काय होतं? नाम रूप पच्चया. पच्चया म्हणजे होतं, प्रत्यय. प्रत्यय त्याचं कारण, त्याचा हेतू काय होतं? नाम आणि रूप उत्पन्न झालं, शरीर उत्पन्न झालं, आणि शरीर आणि मन उत्पन्न झालं की काय होतं? सर्दी, पडस, खोकला, ताप, फस 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 स्पर्श व्हायला लागतात. काय होतं? फस. मग डोळ्यातनी रूप दिसतो, कानाने शब्द ऐकू येतात, नाकाने गंध येतो, जिभेने रस येतो, त्वचेने स्पर्श होतो, आणि मनाचा सुद्धा स्पर्श. कंटिन्यू फस 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 स्पर्श व्हायला लागतो. फस स्पर्श 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 व्हायला लागतो. आणि मग या स्पर्शाने काय होतं? स्पर्श झाला की काय? फस पच्चया वेदना. चांगलंय वाईट आहे, चांगलंय वाईट आहे, चांगलंय वाईट आहे, आवडतंय नावडतंय, आवडतंय नावडतंय, टेस्ट चांगली आहे वाईट आहे, चांगली आहे वाईट आहे.
परफ्यूम छान आहे, घाण आहे, छान आहे, घाण आहे, शब्द चांगले आहेत, वा 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 वा, हॅपी बर्थडे. बरोबर, चांगलं वाईट, चांगलं वाईट. किती प्रकारची बुद्धी आली. हे तुला बुद्धी आहे का नाही, कळतं का नाही. तेव्हा आपण एकाच बुद्धीचा विचार करतो. आणि बुद्धी कुठं असते कोणी सांगायचं नाही. बुद्धी कुठं असते का, बुद्धी कुठं असते. बरोबर, दादाने बरोबर सांगितलं बघा. शिका त्यांच्याकडून. डोक्यात. हे आतापर्यंत आपण काय शिकत आलो. बुद्धी कुठं असते, डोक्यात. नाही ते बरोबर आहे, परंतु तथागतांनी अजून पुढचं एक एक्सप्लेनेशन केलं. बुद्धी किती प्रकारची आहे, 6 प्रकारची. आता सांगा किती प्रकारची बुद्धी आहे. आणि सांगा मग आता. बुद्धी किती प्रकारची. तर प्रत्येक इंद्रियाची बुद्धी वेगळी, ग्रहणता वेगळी. डोळे, कान, नाक. नाकाचं काम डोळे करतात का, डोळ्याचं काम कान करतो का, कानाचं काम जीभ करते का, जिभेचं काम त्वचा करते का, त्वचेचं काम इतर कोण करतं का. आणि मन तर वेगळंच. झोपलं तरी चालूच, कान बंद, डोळे बंद, नाक चालत, म्हणजे गोधडी अंगावर घेतली, हा झोपून गेलोय तरी याचं काम चालूच. इकडं नाही फास्ट का, बरोबर ना. एखाद्याला जर डोळ्याचं तिथं विज्ञान नसेल तर तो पाहू शकत नाही. नुसते डोळे नाही. बघा कधी कधी आपण असंच बघत बसतो आणि ते म्हणतात तुम्हाला पाहिलं नाही, तुम्हाला पाहिलं नाही, तुझ्या समोर मी गेलो, नाही पाहिलं. कधी गेला. तर तिथं काय घडलं. डोळे आहे, विज्ञान, डोळे आहे, तो माणूसही आहे, पण तिथं काय नव्हतं, विज्ञान. डोळ्याचं विज्ञान, डोळ्याचं इंद्रिय म्हणजे बुद्धी नव्हती ती सजगता नव्हती तिथं. म्हणून काय म्हणतात, डोळे असून दिसत नाही. काय ना डोळे नसून दिसत, बरोबर जातात रस्त्याने. का का रस्ता आहे आणि त्याची बुद्धी पण तिथं आहे. बुद्धीचा वापर करतात ना ते, आणि ते जातात. आणि काय ना डोळे असून दिसत नाही. आमचं सकाळी तसंच झालं. तर अशा पद्धतीने तथागत काय सांगतात ते, नामरूपपचया सळायतन. सळायतन, नामरूपपचया सळायतन, हे 6 इंद्रिय उत्पन्न होतात. आणि 6 इंद्रिय उत्पन्न झाले की काय होतं, तर स्पर्श व्हायला लागतो. आणि स्पर्श झाला की वेदना होते, आणि वेदना झाली की तन्हा. आणि अशा पद्धतीने ही प्रतीत समुत्पादाची कडी अनुलोम आणि मग त्याच्यावर प्रतिलोम की अरे मग ही तृष्णा जी आहे, हे दुःख जे आहे, तणापचया उपादानपचया भव, बनत आहे काय बनत आहे, भव. आणि मग काय, उपादानपचया भव, जन्म झाला. आणि भवपचया जाती, भव तयार झाला की जन्म होणार. जाती झाली, जन्म झाला की मग एक गिफ्ट मिळतं माणसाला. जन्म झाला की एक गिफ्ट मिळतात. माणूस काय म्हणतो, हे नको, पण ते त्याला भेटतच. कोणी नको म्हणलं तरी त्याला ते भेटतं. कोणतं गिफ्ट, जरा म्हातारपण. जन्माला तसंच म्हातारा व्हायला सुरू होतो तो, जरजरीत व्हायला सुरू होत. जरा म्हणजे म्हातारपण, म्हणजे हे म्हातारपण नाही, जरजरीतता. जन्माला आला, प्रतिक्षण वाढतो. कोणी रोखू शकतो. एक डान्सर होता, त्याला स्वतःचं मरण रोखायचं होतं. असंख्य अनेक करोड रुपये खर्च केले, वाचला, लवकरच मिळाला. नाव काय त्याचं, मायकल जॅक्सन. मेला ना, रोखू शकलो कोण. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. काळ, आपल्याला कोणी काळ म्हणलं तरी मी काळ आहे. कोणाच्या म्हणण्याने नाराज व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही. माझं शरीर आहे, माझ्या शरीराचा मी चांगला वापर करणार.
कोणी काही म्हणू आपल्याला. तर काय झालं? जाती जरा, जाती झाली की जरा, व्याधी, मरण, शोक, परिदेव, दुःख, दोन उपाय संभवंती एवमेतस केवलस दुःख खंदस समुदय. समुदयो, समुदय एक नाही, एवढा समुदय, एवढा समुदय त्या ठिकाणी तयार होतो. हे तथागतांनी शोधलं. आणि मग त्याच्या विलोम, अरे याच्यातून बाहेर कसं पडायचं? तर अविद्या असेच विराग निरोधा, संखारा निरोधो, संखार निरोधा, विज्ञान निरोधो. अशा पद्धतीने अनुलोम प्रतिलोम याचं 7 दिवस तथागतांनी त्याला या ज्या बोधीला ती परिवर्तन द्वादशकार यथाभूत जसं आहे तसं 7 दिवस त्या बोधीला पाहिलं, जी बोधी प्राप्त झालेली तिला. आणि मग त्यांनी म्हटलं, मग पहिलं मुखातून, बुद्धांच्या मुखातून आलेलं पहिलं काय, कोणती वाणी आहे बुद्धांची? अनेक जाती संसार. ते अजून आपण कधी म्हटली नाही, पण ती पण म्हणायला पाहिजे. तर अनेक जाती संसार संदा विसंग आणि विसंग, म्हणजे हे जे आहे उदान म्हणतात त्याला, उदान. हर्षामध्ये आलेलं ते उदान आहे. आणि ते म्हणलं की अरे अनेक जन्म मी असं धावत होतो, पळत होतो, कशामागे? या तृष्णेमध्ये. परंतु आता मी तिला जाणली, ओळखली, तिला छिन्न भिन्न केलेली आहे. अशा पद्धतीने अनुलोम प्रतिलोम असे 7 दिवस पठमं बोधी पल्लकं, द्वितीयांचं आणि विसम. मग महाबल महातेज प्राप्त झाल्यानंतर त्या बोधी लक्ष्यावरती कृतज्ञता म्हणून ते एका ठिकाणी जाऊन थांबले. आणि 7 दिवस ते त्या बोधी वृक्षाला एकटक पाहत राहिले, पापणी न लवता, न झाकता. 7 दिवस त्या बोधी वृक्षाप्रती कृतज्ञता, वंदेत मुनिसेवित, आणि 7 दिवस त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कसली पालने असं अपलकं नेत्तम, पलक अशी झपकवलीच नाही. आणि मग तदिया चंकमनं सेठंच्या, मग 3ऱ्या सप्ताहात कंटिन्यू चंक्रमण केलं. 7 दिवस चंक्रमण केलं कंटिन्यू. 7 दिवस ते चिंतन करत करत चंक्रमण केलं. तदियं चंकमनं सेठं चतुर्थं रत्नाकर. हे मला तुम्हाला सांगायचंय. मग 4था आठवडा कुठं व्यतीत गेला? रत्नघरामध्ये. काय आहे रत्नघर? कशाला म्हणतात रत्न? तर जिथं रत्न असतात, हिरे बघितले, डायमंड्स नसतील बघितले तर यूट्यूबवर बघा, गुगलला बघा, खास यूट्यूबला बघा. आणि बघितल्यानंतर आपोआप चमकतात, राईट? त्याच्यातून एक कलर्स निघतात, प्रकाश निघतो. तर तसं तथागत जेव्हा 7 दिवस त्या ठिकाणी होते आणि तथागतांनी मग कार्यकारण भावावर विचार सुरू केला, पठ्ठाणावर त्या ठिकाणी विचार सुरू केला. हेतु पच्चयो आरंभण पच्चयो, अरे हा हेतू आहे, हे आलंबन आहे. हेतु पच्चयो, आरंभण पच्चयो, अधिपती पच्चयो, अनंतर पच्चयो. याच्यावर जेव्हा त्यांनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण त्यांच्या बॉडीतून 6 प्रकारच्या रश्मी निघाल्या. किती? 6 प्रकारच्या. आता या 6 प्रकारच्या रश्मी कुठेच बघायला मिळतील तुम्हाला? बघितलं? 6 प्रकारच्या रश्मी जे आपण पंचरंगी ध्वज जो म्हणतोय, ते बुद्धांच्या शरीरात निघालेले आम आहेत. नील, पेत म्हणजे जो निळा कलर आहे, पीत कलर आहे, भगवा कलर आहे, पांढरा कलर आहे, हे सगळे काय आहेत? केशरी कलर आहे. हे सगळे कलर आणि ते मिळून एक कलर, ते काय आहे? षडरश्मी. आणि षडरश्मी संपूर्ण विश्वात, सृष्टीत, ब्रह्मांडात संपूर्ण त्या ठिकाणी पसरलेल्या आहेत. ही घटना कुठं घडली? रत्नगिरीमध्ये. कुठं घडली? रत्नगिरीमध्ये. मग विचार करा काय पॉवर असेल त्या व्यक्तीची, ज्यांनी ती अशी महान बोधी प्राप्त केलेली, संबोधी अभिसंबोधी प्राप्त केलेली आहे.
चतुर्थं रत्नाकर पंचमं अजपालंच मुचिलिंदेन छट्टमं सप्तमं राजयतनं वंदे तं मुनिसेवितं. तेव्हा मला सांगायचं हे आहे की ज्याचं चित्त प्रसन्न होतं, जे प्रसन्न मनाने काम करतात, प्रसन्न मनाने काम करायला जातात, त्यांना अनेक लाभ मिळतात. हे ऐकून आपल्याला फक्त खुश व्हायचं नाहीये, तर हे लाभ मिळवायचे आहे. तर जसं बोधिसत्वाचा जन्म झाला आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण तयार झालं, त्याचप्रमाणे जेव्हा बुद्धांचा जन्म झाला, बुद्ध उत्पन्न झाले, वैशाख पौर्णिमेला त्या बोधिवृक्षाखाली, त्या पिंपळ वृक्षाखाली जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त त्यांना झालं, तेव्हा जगात बुद्धांचा जन्म झाला. सुखो बुद्धानुत्पाद. तेव्हा ते बुद्ध झाले आणि संपूर्ण सृष्टीसाठी सुखकारक झालं. तर आज त्या पद्धतीने आपली छोटी उपासिका स्वरा हिचा बर्थडे आहे आणि या बर्थडेच्या दिवशी तिचं सुद्धा जन्मनं जसं आपल्या सगळ्यांसाठी आनंदीदायक ठरलं, त्याप्रमाणे ती मोठी होऊन त्या ठिकाणी मार्गफलला त्या ठिकाणी लाभ करू. आणि मार्गफल लाभ करून काय, तर स्वराला सुद्धा धम्माचा त्या ठिकाणी खूप लाभ हो आणि तुला सुद्धा धम्मातलं हे महान फळ त्या ठिकाणी प्राप्त हो, अशीच मंगलकामना त्या ठिकाणी आज आपण करणार आहोत. आणि आजच्या या विशेष दिवसानिमित्त स्वराला दिला आयु, सुंदर वर्ण, सर्व प्रकारचं सुख आणि सर्व प्रकारचं बल तिला प्राप्त हो, सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त हो, धर्मामध्ये ती खूप अग्रेसर हो, पुढे जाऊ, अशीच मंगलकामना या ठिकाणी आपल्या सर्व परिवारातर्फे या ठिकाणी मंगलकामना करतो. बुद्धाच्या महातेजाने, महाबलाने, महाप्रतापाने, धम्माच्या महातेजाने, महाबलाने, महाप्रतापाने, संघाच्या महातेजाने, महाबलाने, महाप्रतापाने स्वरा तिचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, तिला दीर्घ आयु, आरोग्य आणि निब्बाण संपत्ती प्राप्त हो. तिला सुद्धा असं महान बल, धम्माची महान ताकद जशी महाउपासिका विशाखा मातेमध्ये होती, तशी तुला पण प्राप्त हो. पण त्यासाठी काय करावं लागेल, प्रसन्न मनाने त्रिरत्नावर दृढ श्रद्धा ठेवून तशी कुशल कर्म करावं लागते. तर पहिलं कुशल कर्म काय, माता पितू उपट्ठानं, मम्मी पप्पांचा आदर, रिस्पेक्ट, सन्मान. दुसरी गोष्ट काय, ज्येष्ठांचा सन्मान, जे आपल्यापेक्षा मोठे त्यांना आदर, सन्मान आणि रिस्पेक्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे. तिसरी गोष्ट काय, रोज भगवान बुद्धांची न चुकता त्यांच्या बोधीची आठवण करून त्यांना नेहमी वंदन करणं, त्यांची पूजा करणं. पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम. त्यानंतर चौथी गोष्ट काय, बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग आहे शिक्षणाचा, त्याच्यामध्ये मी फर्स्टच कशी येईल असा संकल्प आज तू केला पाहिजे. कायम मी पहिल्या नंबरवर कशी राहील त्याच्यासाठी पूर्ण आपली एनर्जी त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी धम्माचा स्टडी केला पाहिजे. पाचवी गोष्ट काय, तो बोधिवृक्षाची, चैत्यांची, विहारांची जबाबदारी, देखभाल. याच्या फक्त बुद्ध विहाराच्या जवळचं एक पान जरी तुम्हाला दिसलं आणि ते उचलून बाजूला ठेवलं तरी महान पुण्य. बघा काय म्हणतोय, बोधिवृक्षा जवळचं, चैत्याजवळचं, विहाराजवळचं एक पान किंवा पडलेला कचरा उचलून योग्य ठिकाणी जरी टाकला तरी महान पुण्य. म्हणजे नियमित येऊन या ठिकाणी साफसफाई करतात, पूजा करतात, विहार स्वच्छ ठेवतात, त्यांच्या पुण्याची तर गणनाच होऊ शकत नाही, एवढं पुण्य ते प्राप्त करतात. पण कसं करायचंय, चित्तं उजुं करित्वा. तोच तुमचा परित्राण आहे, तोच तुमचा परित्राण आहे. परित्राण म्हणणं आणि परित्राणात राहणं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे परित्राण म्हणणं हे चुकीचं असं नाहीये. परित्राण म्हणणं आणि परित्राणात जगणं, सुरक्षित जगणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी जे बुद्ध रूपांची, बुद्ध विहारांची स्वच्छता, देखभाल, डागडुजी करतात, तर त्यांच्या लाईफमध्ये, आयुष्यामध्ये अनेक मंगल 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 कार्य, शुभमय, जे शुभमय असतं ते लाभ देतं. आणि लाभ कसा असतो, श्रेष्ठ असतो. तर त्या ठिकाणी खूप पुण्य प्राप्त होतं, खूप पुण्य प्राप्त होतं. तर माता पितू उपट्ठानं बुद्धदारस संगो, आपल्या छोट्या भावाशी, आपल्या सर्व मित्रमंडळींशी कसं
प्रेमाने आदराने त्या ठिकाणी राहायचं, चांगलं राहायचं, सर्वांशी हसून खेळून राहायचं आणि कधीही मला खूप येतं याचा गर्व करायचा, कायम लक्षात ठेवायचं मला अजून काहीच येत. जेव्हा एखादी गोष्ट रिकामी असते त्यातच जरा सामान ठेवू शकतो ना आपण. एखादी गोष्ट भरली तर आपण तिला लॉक लावतो, आता ही भरली. आपलं मन कधीच भरू द्यायचं नाही. कशाच्या बाबतीत? ज्ञानाच्या बाबतीत. ज्ञानाच्या बाबतीत आपलं मन कधीच भरू द्यायचं नाही. आपल्याला कधीच म्हणायचं नाही की मला खूप सुत्त पाठ झाली, खूप वंदना पाठ झाल्या, आता मला खूप येतंय. कधीच नाही. तर ज्ञान हे कधी संपत नाही. अशा पद्धतीने जर आपण वागलो तर तुला तुझ्या प्रगतीपासून जगाची कोणतीच ताकद रोखू शकत नाही. कोणतीच ताकद रोखू शकत नाही. तर आत्ताच ते संकल्प केले पाहिजे आणि आत्ताच त्या संकल्पानुसार वागलं पाहिजे. आणि शाळेतील गुरुजनांचा, शाळेत गुरुजन असतात, आपले टीचर्स असतात, त्यांचा कधी अनरिस्पेक्ट होऊ द्यायचा नाही. चुकूनही आपल्याकडून अनरिस्पेक्ट झाला तर ते बघतील कुणाची पोरगी रे ही, तो कुणाचा अनरिस्पेक्ट झाला? मम्मी पप्पाचा. मग ही कोणत्या कुळातून आली? ही विहारात जाती. कोणाचा अनरिस्पेक्ट झाला? बुद्धांचा, बाबासाहेबांचा. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे वागायचं. तर आपल्या गुरुजनांचा, आपल्या श्रेष्ठ व्यक्तींचा नेहमी आदर करायचा आणि दान द्यायला मागं सरकायचं नाही. तू आताच या वयात जर कंटिन्यू जोपर्यंत वेळ आहे त्या वेळेमध्ये जेव्हा तुला वेळ मिळेल, इथं वर्षभर चालू आहे, भंती जी आहे